मुलांच्या शाळा चालू झाल्या आहेत आणि रोज आयांना पडणारा प्रश्न म्हणजे आज मुलांच्या टिफिनवर काय द्यायचं. तर त्यासाठीच अजून एक हेल्दी रेसिपी मी इथे घेऊन आली आहे. अगदी कमी तेलात तयार होते. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी मखाना भाजून घेतलाय. चांगला खरपूस भाजून घ्यायचा. आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याचं एक पावडर तयार करून घ्यायचं. तर बघा या पद्धतीने पावडर तयार करून घेतलाय. आता हे साईडला ठेवून घेऊ. इथे माझ्याकडे अर्धा हात दुधी भोपळा होता. आता त्याचं साल आहे ते सगळं काढून घ्यायचं आणि आता एका किसणीने आपण याला किसून घेऊया. तर बघा या पद्धतीने किसून घ्यायचं आहे. तर अगदी हेल्दी रेसिपी आहे. मुलं भाज्या खात नाहीत ना, त्यासाठी सुद्धा उत्तम असा पर्याय आहे, की याच्यामध्ये आपण भाज्यासुद्धा मुलांना देऊ शकतो. आणि सोबतच मी इथे एक गाजर घेतलं आहे, ते सुद्धा आपल्याला या पद्धतीने किसून घ्यायचं आहे. आता हे दोन्ही मी इथे किसून घेतलेलं आहे. आता आपण जे इथे पावडर तयार करून घेतली होती मखाण्याची, त्याच्यामध्ये या भाज्या घालून घ्यायच्या. अजून तुम्हाला जर बीटरूट वगैरे घालायचं असेल ना, ते सुद्धा तुम्ही ते घालू शकता. तर आता 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. 1 चमचा ठेचून घेतलेली हिरवी मिरची घेतली आहे. सोबतच तीळ, ओवा, लाल तिखट, हळद पावडर आणि मीठ घातलं आहे. भरपूर अशी कोथिंबीर घालायची. अर्धा लिंबाचा रस घेतला आहे. आता लिंबू नसेल तर आमचूर पावडर घातलं तरीही चालेल. आता हे आपल्याला हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अजिबात पाणी घालायचं नाही, कारण जे आपण दुधी भोपळा घातला आहे ना, त्याच्यामध्ये भरपूर पाण्याचं प्रमाण असतं. त्याच्यामध्येच हे पीठ मळून होतं. तर बघा या पद्धतीने गोळा तयार करून घेतला आहे. आता याचा असा छोटासा पेढा तोडून घ्यायचा आणि आता याला आपण लाटून घेऊया. तर बघा छोटीशी एक पुरी लाटून घेतली आहे. आता यालासुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि फोल्ड करून आपण याला परत लाटून घेऊ. म्हणजे मस्त अशी सॉफ्ट राहील. दिवसभर टिफिनमध्ये देतो ना, तर मुलांना खायला चांगली वाटते. तर बघा या पद्धतीने आता परत लाटून घ्यायचं. तर या पद्धतीने मीडियम शेपमध्ये मी ते लाटून घेतलं आहे. तुम्हाला गोल लाटायचं असेल, गोलसुद्धा लाटू शकता. तर मी ते स्क्वेअरमध्ये करून घेतलं आहे. आता आपण याला भाजून घेऊया. तर तवा इकडे गरम झाला, त्याच्यावर आपण दोन्ही साईडने मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. अगदी थोडंसंच तेल घातलं आहे. तेल किंवा तूप घालू शकता. आता दोन्ही साईडने मस्त रंग येईपर्यंत मी ते भाजून घेतलं आहे. आता आपला पराठा तयार झाला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. सोबतच माझी रेसिपी तुम्ही कुठल्या सिटीतून बघताय ते सुद्धा मला कळवा. तर बघा दिवसभर असा सॉफ्ट राहतो. मी तुम्हाला तोडून देखील दाखवते आणि खायला याची चव खूप छान लागते.